धर्म आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण. धर्म म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे ब्रह्म आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण. Education is the manifestation of perfection already in man. Religion is the manifestation of divinity already in man. बल हेच जीवन, दुर्बलता हाच मृत्यू. सत्य ही अशी एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला बलवान बनवते. The whole secret of existence is to have no fear. Never fear what will become of you. Depend on no one. Only the moment you reject all help are you free. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही. You cannot believe in God until you believe in yourself. We want an education by which character is formed, strength of mind is increased, the intellect is expanded, and by which one can stand on one's own feet. चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हास हवे आहे. If a man with an ideal makes 1,000 mistakes, I am sure that a man without an ideal makes 50,000. समोर एखादा आदर्श असलेला मनुष्य जर 1000 चुका करेल तर माझी खात्री आहे की समोर कोणताही आदर्श नसलेला मनुष्य 50,000 चुका करेल. पवित्र आणि निस्वार्थ होण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण धर्म ह्यातच साठलेला आहे. Each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity by controlling the nature, external and internal. Do this either by birth, worship, psychic control or philosophy. By one or more, all of this and be free. This is the whole of religion. प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतर प्रकृतीचे नियमन करून आपले मूळचे ब्रह्मस्वरूप प्रकट करणे हे जीवनाचे अंतिम लक्ष्य होय. कर्म, भक्ती, योग व ज्ञान यांच्यापैकी एकाद्वारे किंवा एकाहून अधिकांच्या द्वारे किंवा या सर्वांच्या द्वारे हे लक्ष्य प्राप्त करून घ्या आणि मुक्त व्हा. संपूर्ण धर्म यातच साठलेला आहे. Faith, faith, faith. Faith in ourselves. Faith in God. This is the secret of greatness. श्रद्धा, श्रद्धा, श्रद्धा. स्वतःवरील श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा. हेच महान बदलाचे रहस्य होय. तुम्ही स्वतः चांगले व्हा व दुसऱ्यांचे चांगले करा. संपूर्ण धर्म यातच साठलेला आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात. बाकीचे सर्व जिवंत असूनही मेल्यासारखे होतात. आम्ही मिळू नका